गटारी नव्हे गतहारी हा संदेश देत आज शिवतीर्थावर श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने दीप अमावस्या साजरी करण्यात आली। दीपाची विधिवत पूजन करून शेकडो दीप लावण्यात आले। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे आणि रामभाऊ जाधव आणि नगरसेविका उर्मिला बेलवरकर यांच्या हस्ते दीप पूजन करण्यात आले। सदर कार्यक्रमात श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांच्यासह इतर अनेक कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की हा सुंदर क्षण जयघोषामध्ये आणि देवदेवतांची जागृती करण्यासाठी हा सुंदर क्षण या ठिकाणी टिपला जातोय। मान्यवरांच्या हस्ते मंगल दीप या ठिकाणी प्रज्वलित होत आहे। विधिवत दिव्याची पूजा करून आज या अमावस्येचा हा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा भारतीय संस्कृतीमधला एक सुंदर सण, सुंदर उत्सव युवा हिंदुस्थाननी ही परंपरा सुरू केलेली आहे। आलेल्या आदरणीय प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्वांनाही आम्ही मनपूर्वक धन्यवाद देत आहोत। महाराज की जय, भारत माता की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर 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 हर, जय भवानी, जय शिवाजी। त्यांच्या उपस्थितीमध्ये हा दीप प्रज्वलित दीपपूजन होत आहे। हा अत्यंत महत्त्वाचा सण आपण आपल्या सांगलीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थाननी गेल्या अनेक वर्षापासून सुरू मध्ये प्रत्येक दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा असतो आणि हे प्रत्येक दिवस कशा पद्धतीने साजरे करावेत दिवस आहे आणि त्यांच्या कार्यालयाचाही शुभारंभ आहे। मान्यवर मंत्री आबिटकर वगैरे मंत्री महोदय येणार आहेत। उद्याही संध्याकाळी 6 वाजता या इथे चला इकडे या। आता बघा प्रज्वलित झाले का? आज दिवाळीचा आनंद घ्यावा असा आनंदच आहे। खरं आहे भाऊ, तू म्हणताय अशा या भावना या निमित्तानं आपण व्यक्त करतोय। तो सोहळा 3 तारीख आपल्याला लवकर कळेलच। 3रा सोमवार 11 ऑगस्ट। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणते सम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं आर्मीष्टं राज्यं महाराजमाधिपत्यं रामांधवर्याय ईशाधानुस्सारवाय आंधाधापराधात् पृथिवे समुद्रपर्यन्ताय एकरारणे तदस्तोगो मृत्युपीडो। गतहारी अमावस्या खऱ्या अर्थानं हिंदू संस्कृतीच्या नुसार हा अत्यंत महत्त्वाचा दिवस, ज्या दिवशी आपण दीप प्रज्वलित करून येणाऱ्या श्रावण मासारंभाचा स्वागत करतो।
खऱ्या अर्थानं आज शिवतीर्थावर मोठ्या उत्साहानं सर्व हिंदू धर्मीयांनी या ठिकाणी हे कार्यक्रम संपन्न केलेले आहे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी युवा प्रतिष्ठानचे नितीनजी चौगुले व त्यांच्यासोबत असणारी सर्व ज्येष्ठ मंडळी व त्यांचे सवंगडी खरोखर हिंदू धर्म शास्त्रानुसार आपली संस्कृती कशी प्रत्येकानं जोपासली पाहिजे त्याच्यावर अत्यंत तळमळीनं काम करतायत। गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण आणि काही आपल्या संस्कृतीतल्या गोष्टींचा विसर पडलेला हे लोकांच्या लक्षात आणून देत चांगल्या पद्धतीनं शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा या सर्व क्षेत्रामध्ये ते लक्ष देऊन युवा तरुण पिढीला एक चांगला उपदेश देण्याचं काम करतायत। खरोखर सांगली जिल्ह्याच्या वतीनं मी त्यांच्या या सर्व कामाला सलाम करतो आणि त्यांना भरभरून या ठिकाणी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज हिंदू धर्मातील सर्वात पवित्र असणारा श्रावण महिन्याची उद्यापासून सुरुवात होते आणि बरोबर त्याच्या आधी जी अमावस्या आहे ही गतहारी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या असं आपली परंपरा आहे। मात्र हिंदू धर्माचा द्वेष ठेवून काही नालायक करंट्या लोकांनी या दीप अमावस्येचा किंवा या गतहारी अमावस्येचा अपभ्रंश करून गटारी अमावस्या अशा प्रकारे करायचा प्रयत्न केला। मात्र श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या माध्यमातून संस्कृती जपण्यासाठी त्याचबरोबर समाजामध्ये प्रसार करत असताना अनेक जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये आपण ही दीप अमावस्या गेल्या 3 वर्षापासून साजरी करतोय आणि संपूर्ण समाजामध्ये हा संदेश देतोय। आपली संस्कृती काय हे जाणीव करून देण्यासाठी हा कार्यक्रम आहे। गतहारी म्हणजे उद्या श्रावण सुरू झाल्यानंतर हिंदू धर्मामध्ये मांसाहार वज्र आहे। मग आदल्या दिवशी जो आहार आपण मागे टाकतो म्हणजे गत आहार, तो मागे गेलेला आहार म्हणजे गत आहार आहे। आणि मग पुढे संपूर्ण श्रावण महिना हा शाकाहारी आपल्या सगळ्या शाकाहारी आपण असतो आणि त्याचबरोबर या दिवशी श्रावणपासून जे सणांची सुरुवात होणार आहे म्हणून आपल्या माता भगिनी घरातले दीप सगळे स्वच्छ करून या दिव्याची पूजा आज केली जाते। म्हणून ही दीप अमावस्या हा संदेश संपूर्ण देशाला देण्यासाठी, हा संदेश आपल्या समाजामध्ये देण्यासाठी जी दीप अमावस्या आपण आज दिव्याचं पूजन करतो तो कार्यक्रम आपण सांगलीमध्ये शिवतीर्थ या ठिकाणी आपण घेतलेला आहे। या सांगली जिल्ह्याचे शिवसेनेचे अध्यक्ष माननीय महेंद्रभाऊ चंडाळे साहेब, त्याचबरोबर रामभाऊ जाधव त्यांच्या पत्नी, या भागाच्या नगरसेविका उर्मिलाताई बेलवलकर यांच्यासहित या ठिकाणी सांगलीतील माता भगिनी त्याचबरोबर सर्व युवा सहकारी नागरिक बंधू हे उपस्थित राहून आज आपण या दीपपूजन या ठिकाणी केलेलं आहे। त्याचबरोबर अनेक उपक्रम असे आपल्या संस्कृतीसाठी आम्ही इथून पुढे सगळे साजरे करत आहोत।